नमस्कार मित्रांनो, काही कामानिमित्त मी आलेलो कोपरखरणेमध्ये आणि आता मी निघालो आहे कोपरखरणेतून रत्नागिरी येथे। सुरुवातीला कोपरखरणे ते पनवेल असा माझा प्रवास असेल आणि त्यानंतर बँड्रावरून सकाळी 6:50ला सुटणारी 10115 बांद्रा मडगाव एक्सप्रेस या ट्रेनने माझा प्रवास पनवेल ते रत्नागिरी असा असेल। तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर नक्की लाईक करा। कोपरखरणेतून 20 मिनिटांमध्ये मी पनवेल येथे आलो आहे आणि आपली ट्रेनसुद्धा इथे लागले। पनवेलला ही ट्रेन सकाळी 9:55ला येते आणि रत्नागिरीमध्ये सायंकाळी 3:35ला पोहोचते। पनवेलला ऑफिशियल हॉल्ट टायमिंग आहे 2 मिनिटं आणि मित्रांनो फायनली आपली ट्रेन सुटले। मित्रांनो, या ट्रेनचं तिकीट आहे स्लीपर 280 रुपये आणि AC तिकीट आहे 690 ते 1070 पर्यंत। जनरल डब्यातून जात असेल तर 160 ते 170 रुपये तिकीट आहे। या ट्रेनला 4 AC डबे आहेत, तसेच स्लीपरसाठी 6 डबे, तर जनरल डबे 3 आहेत, त्यानंतर एक SLR। ही ट्रेन 2024 मध्ये गणेश उत्सवादरम्यान चालू झालेली। मित्रांनो, आता आपण रोहा स्टेशनवर पोहोचलोय आणि या स्टेशनवरती ऑफिशियल हॉल्ट टायमिंग आहे 5 मिनिटं। मित्रांनो, ही ट्रेन बांद्रावरून सकाळी 6:50ला सुटते आणि रात्री 10 वाजता मडगाव येथे पोहोचते आणि ही ट्रेन बांद्रा, बोरवली, वसई रोड, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी आणि शेवटी मडगाव या स्टेशनवरती थांबते। ही ट्रेन आठवड्यातून बुधवार आणि शुक्रवार या दिवशी असते। वीर स्टेशनवर पोहोचलोय आणि इथे बऱ्यापैकी प्रवासी उतरलेत आणि या स्टेशनचा ऑफिशियल हॉल्ट टायमिंग आहे 2 मिनिटाचा। वीर स्टेशनवरती 12 वाजता ट्रेन आलेली आणि ऑफिशियल टायमिंग 2 मिनिटाचा होता, परंतु क्रॉसिंगसाठी थांबल्यामुळे 15 मिनिटं गेले आणि 12:15ला ट्रेन आपली वीर स्टेशनवरून सुटले। दुपारचं 1:56 झालं आहे आणि आपली ट्रेन चिपळूणला आले। ही ट्रेन चिपळूणला दुपारी 1:25ला येते, परंतु अर्धा तास उशिरा आले आणि या स्टेशनचा ऑफिशियल हॉल्ट टायमिंग आहे 2 मिनिटाचा। मित्रांनो, या ट्रेनने मी पहिल्यांदाच आलो आहे आणि या ट्रेनचे तिकीट अवेलेबल होतं म्हणून या ट्रेनने आलो, कारण की इतर ट्रेनला खूप गर्दी होती। परंतु ही ट्रेन खूप ठिकाणी क्रॉसिंगला थांबली आहे आणि त्यामुळे ही ट्रेन 1 तासभर उशिरा आहे। आत्ता ही ट्रेन कडवई स्टेशनवरती पोहोचली आणि इथे पण क्रॉसिंग लागले।
तर मित्रांनो फायनली मी रत्नागिरी स्टेशनवरती आलो आहे आणि संध्याकाळचे 4:44 झालेत। ही ट्रेन रत्नागिरी स्टेशनला 3:35ला येते, परंतु आज 4 ते 5 वेळा तरी क्रॉसिंग मिळालं, त्यामुळे उशिरा आले। पनवेल ते रत्नागिरी हे अंतर सुमारे 278 किलोमीटर एवढं आहे आणि यासाठी सकाळी 10 वाजता पनवेल स्टेशनवरून ही ट्रेन सुटली आणि रत्नागिरीमध्ये 4:44ला पोहोचले। म्हणजेच आपला ट्रेन प्रवास हा 5.5 तासाचा झाला। तर मित्रांनो, हा प्रवासाचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।